नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे। या 122व्या जन्मदिवस साजरा करत असताना या भूमीमध्ये 1929 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे या भूमी ते आले आणि या भूमीतून प्रेरणा घेऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य हा जनसामान्यांना दाखवण्यासाठी एक क्रांतिकारी काम हे भारत देशाच्या बाहेर केलं। त्याचप्रमाणे वारणेपासून मिरेपर्यंत या विभागामध्ये सातारा प्रति सरकार या अनुषंगाने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेनं सातारा प्रति सरकार हे 16 गटामध्ये विभागित असं काम 44 महिने ब्रिटिश सरकारच्या विरोधात एक समांतर सरकार निर्माण करून हे काम केलं। सातारा वाई खंडाळा सातारा या विभागाचं नेतृत्व आबांनी केलं आणि या भूमीतून अनेक कार्यकर्ते अनेक देशभक्त घडले। माझ्या माहितीने 100हून अधिक स्वातंत्र्यसैनिक या आपल्या कवठे भूमीमध्ये आहेत। या भूमीतून प्रेरणेनं खूप मोठं काम प्रेरणादायी काम या कवट्यातून झालं। कवट्यातून शिक्षण सहकार राजकारण समाजकारण अर्थकारण या क्षेत्रामध्ये काम करणारी एक नवीन पिढी या कवठे गावाला दिली। याच भूमीमध्ये माझाही जन्म झाला आणि त्या क्रांतिकार्याचा विचार आणि वसा घेऊन आज आपण महाराष्ट्रभर या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काम करतोय। तदनंतर अचानकच कार्यक्रमाचं नियोजन झाल्यामुळं